नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. सोयाबीन कापसाचं जे काही अनुदान आहे त्या अनुदान संदर्भात शेतकरी मित्र आपले कमेंटमध्ये विचारताय की काय झालं, तुम्ही गायबच झाले, काही अपडेटच नाही. तर मित्रांनो, अपडेट न होता म्हणूनच मी काही उगाच व्हिडिओ बनवत नव्हतो, उगाच तुमचा वेळ वाया जायला नको असंच मला वाटत होतं. पण आता म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचू, परत एकदा त्या विषयावर आपण थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा मित्रांनो. म्हणजे जशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जे काही कापूस सोयाबीन अनुदान होतं, सोयाबीन कापूस अनुदान होतं, त्या अंतर्गत आपल्याला 5-5 हजार रुपये हेक्टरी म्हणजे अशी 20,000पर्यंत मदत मिळणार होती. त्यामध्ये 96 लाख शेतकरी पात्र झाले होते. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 49 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याचं ठरवलं. 63 लाख शेतकरी पात्र झाले होते. 63मधनं 49,50,000 शेतकऱ्यांना देण्यात आलं. उर्वरित जे काही 13.5 लाख शेतकरी होते, 13.5 लाख शेतकऱ्यांचं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं KYC किंवा पीक पाहणी किंवा त्यांचं जो काही नोंदी होत्या, नोंदी मांडण्यापेक्षा आपण म्हणू की जो आपल्याला बॉन्ड सबमिट करायचा होता सामायिक क्षेत्रासाठी की कोणाच्या नावावर करायचे, त्याच्यामध्ये तफावत, त्याच्यामध्ये कुठंतरी अडचण आल्यामुळे किंवा कोणाचं KYC नसल्यामुळे आता हे अनुदान मिळणार आपल्याला त्यावेळेस आलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये आत्तापर्यंत जर विचार केला तर 48,000 कोटीच्या वर, त्याच्यापैकी 27,000 कोटी हे ऑलरेडी वाटले गेले. आणि जे काही आता उरलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं आता बघा, पहिला टप्पा आला होता, त्याच्यानंतर दुसरा टप्पा आला. आता दुसरा टप्पा नाही म्हणता येणार आपल्याला. दुसरा टप्पा इन द सेन्स होता तो की आपल्या जे काही उर्वरित शेतकरी होते त्यांचं KYC किंवा त्यांचं याच्यातनं जे बॉन्ड वगैरे होतं त्यांनी सबमिट केलं, त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट झाले. आता जे काही शेतकऱ्यांचं याच्यानंतर अपडेट केलं आहे, जसं की कोणाचं KYC नव्हतं, कोणाचं बॉन्ड नव्हता, अशा शेतकऱ्यांनी अपडेट तर केलं. जे काही कृषी सेवक होते त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगितलं. आता बहुतेक शेतकऱ्यांचा डाटा नॉट फ्रीज बाय ॲग्रिकल्चर ऑफिसर असा जो काही एरर होता, तो एरर आपण याच्याही आधी सांगितलं की शेतकऱ्यांनी तो क्लिअर करून घ्या कृषी सेवकाकडे जाऊन. आता हे सगळं झाल्यानंतर जे काही आता वित्त विभाग आहे बघा, वित्त विभागाने जी काही मंजुरी आहे ह्या अनुदानासाठी मंजुरी दिली आहे ऑलरेडी. याच्यातनं जो काही निधी होता, जो काही पैसा होता, तो एका SBIमध्ये एक अकाउंट ओपन करून तिथे टाकला गेला आहे. पण आता जो काही पहिला टप्पा होता, त्या पहिल्या टप्प्यामधलं जे काही अनुदान होतं 27,000 कोटींपर्यंत, ते अनुदान वाटलं गेले. आता जो काही उर्वरित टप्पा आहे, आता उर्वरित टप्पा वित्त विभाग काय करते मित्रांनो, आपण म्हणतो की आचारसंहितेमध्ये पैसे येतात का? आचारसंहितेमध्ये पैसे येतात जर त्याच्यासाठी वित्त विभागाची मंजुरी असेल. बघा, आता वित्त विभागाने काय केलं, आता राज्य शासनाने काय केलं, राज्य शासनाने सांगितलं वित्त विभागाला की ठीक आहे, आम्ही हा एवढा पैसा आहे, एवढा पैसा तुमच्याकडे ठेवतोय, आम्हाला मंजुरी द्या. ओके, म्हणजे एवढा पैसा आमच्याकडे आहे, आम्हाला मंजुरी द्या. ठीक आहे, राज्य शासनाने काय सांगितलं की आमच्याकडे 27,000 कोटींपर्यंत पैसे आहेत, तर तुम्ही आम्हाला याच्यातनं मंजुरी द्या. वित्त विभागाने त्याला मंजुरी दिली. पण त्याच्याचबरोबर यांनी सांगितलं होतं की जे काही उर्वरित शेतकरी 96 लाख शेतकरी आहेत याच्यासाठीही देखील आमच्याकडे निधी आहे. पण आता आम्ही काय करू, पहिल्या टप्प्यामध्ये जे काही शेतकरी पात्र ठरत आहात, ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ऑलरेडी डन झाले, त्या शेतकऱ्यांना आम्ही टाकू पैसे. ओके, वित्त विभागाने तिथपर्यंत मंजुरी दिली. आता जो काही पुढचा टप्पा आहे, आता जो पुढचा टप्पा हा तर मिळणारच आहे, जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांना हा मिळणारच आहे. पण आता याला जी काही विधानसभा निवडणूक आहे, ती विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील मित्रांनो. कारण की वित्त विभाग देखील आता या निवडणुकीच्या गडबडीमध्ये, वित्त विभागाला देखील हाच टाईम असतो, ह्या लोकांनी जे काही कांड करून ठेवलेले असतात त्याचं एक ऑडिट हे वित्त विभाग ह्या काळामध्ये करत असतं, जेणेकरून त्यांना एक वेळ मिळतो आणि या वेळेचा तो सदुपयोग करत असतात मित्रांनो. हे जे आपलं राहिलेलं अनुदान आहे, हे राहिलेलं अनुदान देखील आपल्याला म्हणजे आता नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत तर हे होईल. डिसेंबरपासून म्हणजे डिसेंबरमध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन होईल त्यानंतर या अनुदानाची रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल मित्रांनो. तोपर्यंत ह्या शासनाकडून किंवा आपण हा आता जो काही उर्वरित पैसा आहे, बघा तुमचे डॉक्युमेंट जर
या काळामध्ये तुम्हाला कोणाला वाटत असेल की आपलं काही राहिलं आहे तर ते करून घ्या, जेणेकरून ज्या वेळेस हे अनुदान रिस्टार्ट होईल, बघा 50,000चं जे काही अनुदान होतं तेही अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचं राहिलं होतं, त्याच्याही 1, 2, 3, 4 याद्या लागल्या, अजून देखील शेतकरी त्याच्यात राहिलेले आहेत मित्रांनो. तेही शेतकरी जर महाविकास आघाडी सरकार आलं तर तेही शेतकरी लगेच त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे टाकण्यात येतील, तसं हे अनुदान शेतकऱ्यांना मिळेल मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.